काल कानमंत्र दिलं त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की विधानसभा दुसरा आता महापालिका निवडणूक लागा त्यात शिंदेमुळे युती तुटली असं देखील विधान मला असं वाटतं की विधानसभेला 3 पक्ष एकत्र लढले, 3 पक्ष एकत्र आमच्या विरोधात लढले. एका बाजूला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष, आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे 3 पक्ष एकत्र लढत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही एकट्या लढलो. अनेक विधानसभेमध्ये आम्हाला 30, 40, 50 हजार, 70,000 मतदान झालेलं आहे आणि तो आमच्या एकट्याचा आहे. यांच्यासारखा 3 पक्षांचा एकत्र येऊन आम्हाला मतदान झालेलं नाही. त्यामुळे प्रत्येक प्रभागात, प्रत्येक वॉर्डामध्ये आमची जी काही ताकद आहे ती आम्ही पाहिलेली आहे. बऱ्याचशा प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जवळजवळ 5-5, 6-6, 7-7 हजार मतदान आहे आणि 7-7 हजार मतदान जर आम्हाला एक प्रभागात असेल तर निवडून येण्यासाठी जो मतदान लागतो तो बऱ्यापैकी आमच्याकडे आहे. पुढील 2-4 महिने अजून आम्ही मेहनत करू आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार निवडून येण्यासाठी जो काही प्रयत्न करावा लागतो तो आमच्याकडनं केला जाईल. पुढील नजीकच्या काळात सन्माननीय राजसाहेबांच्या प्रत्येक प्रभागवाईज बैठका होतील, शहरावाईज बैठका होतील आणि सन्माननीय राजसाहेब कशाप्रकारे महानगरपालिकेला सामोरे जायचं याच्या बाबतीतलं कानमंत्र आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना देतील. मनसे आणि भाजपा युती होईल असं देखील गेल्या 8 दिवसापासून चर्चा सुरू आहे. कशी काय आनंदाची गोष्ट असेल. मनसे आणि भारतीय जनता पक्ष जर युती झाली तर आम्ही त्याचं स्वागतच करू. कारण मागच्या निवडणुकीतच आमची युती होईल असं बऱ्यापैकी चिन्ह वाटत होते, परंतु काही कारणास्तव ते झाले नाहीत आणि आम्ही एकटा लढलो, आमच्या ताकदीवर लढलो. भविष्यात देखील जर आम्ही एकत्र आलो तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला देखील होणार आहे. कारण विधानसभेत जर तुम्ही पाहाल तर अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकट्या लढल्याचा फायदा हा शिवसेनेला पण झाला आणि BJPला पण झालेला आहे. तो बघूया नजीकच्या काळात कशा प्रकारचे निर्णय होतात. अजित शेलार असतील, मोहित कंबोज असतील आणि राज ठाकरे आधी महापालिकेच्या निवडणुकीत मला असं वाटतं की राजसाहेबांना भेटायला सर्वच नेते जातात. अनेक जण त्यांचे मित्र आहेत आणि महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे राजसाहेब ठाकरे. त्यामुळे आज आशिष शेलार मंत्री आहेत, मोहित कंबोज भेटायला गेले असतील तर मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांना भेटायचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्यांच्याकडून महाराष्ट्रातल्या विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली असेल. मला वाटतं हे नवीन नाही आहे. आशिष शेलार अनेक वेळा सन्माननीय राजसाहेबांना भेटायला गेलेले आहेत. तर पाहायला गेलं तर शिवसेनेकडनं देखील शिंदे गटांना बोललं जातं की मनसेमुळे देखील आमचे काही उमेदवार पडले. योगेश कदमांचं म्हणणं आहे की एकत्र यावं, मात्र त्यांनी आमच्या नेत्याबद्दल बोलू. मला असं वाटतं की आता मागे जे झालं ते विसरून आम्हाला पुढे जायचं आहे. जर युतीसोबत जाता आलं तर आनंदाची गोष्ट आहे आणि त्यामुळे मागचं आम्ही सगळं विसरलेलो आहे आणि नवीन सुरुवात केलेली आहे. भारतीय जनता पक्ष युतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर आली तर त्यांची देखील ताकद वाढणार आहे आणि आमची देखील ताकद वाढणार आहे. काळामध्ये ज्या त्या युती जी आहे ती एकनाथ शिंदेमुळे तुटली होती, त्याविषयी काय वाटतं? खरंच काय नेमकं कारण असं होतं? मला वाटतं याच्या बाबतीत या कुठल्याही बैठकीत आम्ही कोणी उपस्थित नव्हतो. त्यामुळे सन्माननीय राजसाहेब ज्यावेळेला या बाबतीत मेळावा घेतील आणि त्यावेळेला बोलतील त्यावेळेला ती भूमिका स्पष्ट असेल. त्यामुळे जर तरला आत्ता उत्तर देणं ते मला योग्य वाटत नाही. तर राऊतांचं म्हणणं आहे, संजय राऊतांचं मनसेचा वापर केला गेला आहे मराठी माणसासाठी, बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात असा वापर केला जातो. खरं तर शिवसेना आणि शिवसेनेला संपवण्याचं या महाराष्ट्रात जर सगळ्यात मोठं पाप जर कोणी केलं असेल तर ते संजय राऊतांनी केलं. 2019ला ज्या पद्धतीने अभद्र युती त्या माणसांनी केली आणि काँग्रेससोबत गेले त्याच दिवसापासून शिवसेनेची उतरता काळात सुरू झाली होती. त्याची फक्त तारीख निश्चित व्हायची बाकी होती. ती तारीख आता निश्चित झाली. सो मला असं वाटतं की जर बाळासाहेबांचा पक्ष आणि मराठी माणसाची लाज काढण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते संजय राऊतांनी केलेलं आहे. त्यामुळे संजय राऊतांनी मनसेचा विचार करू नये. आम्ही पुन्हा उभे राहू, पुन्हा आमच्या ताकदीवर उभे राहू. बाळासाहेबांना पण उभं राहायला 37 वर्ष लागली होती. त्यामुळे आम्हाला काही घाई नाही आहे. संजय राऊतांना सत्तेत बसण्याची घाई असते, संजय राऊतांना मुख्यमंत्री बसवायची घाई असते, संजय राऊतांना विरोधी पक्षनेता बसवायची घाई असते. त्यामुळे संजय राऊत हा शिवसेना पक्ष घेऊन डुबतील एवढं नक्की. मला वाटतं आगामी महापालिका निवडणुकी बघता आता भाजप देखील स्वबळावरती नारा दिला आहे, शिवसेने दिला आहे. या महापालिकेत महापौर त्यांचाच बसेल भाजप म्हणतं आहे. मात्र यंदा टार्गेट तुमचं कशा प्रकारचं असणार आहे? हे बघा, आम्ही आमचं काम करतो आहे. आम्ही आमच्या ताकदीवर लढायचं जे काय प्रयत्न आहेत ते आम्ही करणार आहोत. आम्ही आमचा जो कॅडर आहे, आमचे महाराष्ट्र सैनिक आहेत, त्यांनी त्यांच्या प्रभागातनं काम सुरू केलेलं आहे. आमच्या शाखाध्यक्षांनी त्यांच्या प्रभागातनं काम सुरू केलं आहे आणि कोणाचा महापौर बसेल हा वेळ ठरवेल ना. आता काही दिवसापूर्वी मला असं वाटतं की अशी स्थिती नव्हती की भारतीय जनता पक्षाची सरकार या महाराष्ट्रात येईल, आली ना. त्यामुळे कुठलीही गोष्ट अशक्य नाही. जूनमध्ये जे लोकसभेचे लागलेले निवडणुकीचे रिझल्ट
आणि नोव्हेंबरमध्ये लागलेले निर्णय दोन्ही वेगवेगळे आहेत. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये लागलेले निर्णय आणि मार्चमध्ये लागलेले निर्णय हे वेगळे असू शकतात. त्यामुळे कोणीही जनतेला गृहीत धरू नये. तुम्हाला चांगलं आठवतं आहे की 400 पार हे अंगाशी जसं आलं होतं तसं यावेळेला आमचा महापौर हे अंगाशी येऊन देऊ नका, एवढीच माझी त्यांच्याकडे विनंती आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात पाहिलं तर महायुतीने योजना आणल्यात, मात्र त्याचा फटका देखील आर्थिक ह्याच्यावरती बोजा पडतोय. कसं बघतात ह्या एकूण गणांवर कॅटचा देखील रिपोर्ट आलेला आहे. मला असं वाटतं की विविध योजना तुम्ही आणताय, लोकांना मोफत फुकट काही गोष्टी देण्याच्या ज्या काही सवयी लावताय त्याने महाराष्ट्राचं नुकसान होतं आहे. महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या प्रकारे उभं राहायला पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये तळतं आहे. महिलांना रोजगार द्या, व्यवसाय द्या, त्यांना विविध स्कीम द्या, त्यांना त्यातून लोन द्या आणि त्या लोनच्याद्वारे त्यांना त्या सक्षम करण्याचा प्रयत्न करा. हे तुम्ही पैसे देऊन त्यांना हातबळ करता एवढं निश्चित. तर ठाणे राज्याकडे जिल्ह्याचे अध्यक्ष पैसा आहेत आला नाही. भाजपचे, ते असे म्हणाले होते की आगामी काळामध्ये ठाणे महानगरपालिकेवरती आमचाच महापौर बसेल, परंतु मनसे आणि भाजप झाले तर मनसेचा महापौर असेल का? नाही, माझं मत आहे की आम्हाला लढू द्या. आत्ता आम्ही आमच्या ताकदीवर लढण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्हाला काही घाई नाही आहे की लगेच यावं आणि महापौर बसवावं. मी पुन्हा सांगतो, 400 पार जसं झालं तसं कृपया भारतीय जनता पक्षाचं महानगरपालिकेत होता कामा नये. कृपया डोक्यात त्यांनी हवा घालून घेऊ नये, कारण ही जनता आहे, तिला सगळं माहिती आहे. त्यामुळे पब्लिक हे सब जानती आहे. तुम्ही मला असं वाटतं गृहीत धरू नका. पुन्हा माझी विनंती आहे त्यांना. लाडकी बहीण योजनेमुळे अनेकांचे पगार रखडलेले आहेत, त्याचबरोबर न्यायालयाने देखील ताशेरे ओढलेले आहेत. त्या संदर्भात पाहिलं गेलं तर मला वाटतं आता त्यांना कळेल ना, सरकार चालवावं लागेल ना. तुम्ही योजना जाहीर केलात पण त्यातून जर बाकी सरकार चालणार नसेल तर सरकार चालवताना त्यांनाच त्रास होणार आहे या सगळ्या गोष्टीचा. आणि त्यांनी महाराष्ट्राचं भविष्य अंधारात ज्या 4 चाकी वाहनं आहेत त्याच्यावरती फास्टॅग जे आहे ते अनिवार्य केलेले आहे. मला वाटतं बऱ्यापैकी आता आमचं जे मुख्य पॉईंट होते मुंबई, त्यातून ते अनिवार्य मोकळे झालेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला आता मोठ्या रोडनी प्रवास करायचा असेल समृद्धी महामार्गाने तर उत्तम झालेला आहे समृद्धी महामार्ग. तुमचे पैसे वाचतात, अनेक किलोमीटर वाचतात, डिझेलचा खर्च वाचतो. तर त्यातले थोडेसे पैसे मला असं वाटतं की सरकारला दिले गेले पाहिजे. तर राज्यात पाहिलं गेलं संतोष देशमुख असतील, धनंजय मुंडे प्रकरण मोठं गाजते, राजीनाम्यासंदर्भात मागणी असते. तसं मला असं वाटतं की माझा विषय हा ठाणे जिल्ह्यापुरता मर्यादित आहे आणि मला संतोष देशमुखांच्या कुटुंबासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि त्यांच्यावर जो काही दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांना मला वाटतं सन्माननीय राजसाहेब देखील भेट देतीलच नजीकच्या काळाच्या वेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघतील त्यावेळेला. पण मला वाटतं आत्ता जे विषय आहेत हे ठाणे जिल्ह्यातले आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुकीत आहेत आणि त्या संदर्भात मी बोललेलो आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.